या महिन्यात, राखी या महिन्यात, जन्माष्टमी या महिन्यात रोज सण असतो आणि वातावरण असं पावन पावन असतं. सर्व लोक आपल्या जीवनात स्वच्छ शुद्ध राहतातही खातातही आणि त्यावर महादेवाची आपण जास्त आठवण करतो. श्रावण सोमनाथ त्यांचं नाव आणि त्यांच्यावर असा 5 खण्याचा नाग असतो किंवा नागाचे पण काय महत्व आहे. त्यांच्या गळ्यामध्ये पण नाग दाखवतात, साप दाखवतात आणि विष्णू शेष शैलीवर झोपलेले दाखवतात. श्रीकृष्ण पण नागावर डान्स करतात. ह्याचं काय रहस्य आहे नागाचं आणि शंकरजीचं, महादेवाचं. आणि ज्या पिंडेवर आपले छत्रपती शिवाजी राजे त्यांनी आपली करंगळी घालून अभिषेक घातला होता आपल्या रक्ताचा, स्वराज्याची शपथ घेतली होती. आपले संभाजी राजे त्यांनी पण आपल्या वडिलांप्रमाणे शपथ घेतली होती. तर मग यांनी महादेवावरच का अभिषेक घातला? तर हे महादेवाची जी पिंड आहे, जर कुठल्याही तुम्ही गावात गेले सगळ्यात जुनं मंदिर कोणतं आहे तर त्याला सजावट नाही, त्याला रंगरंगोटी नाही, प्राचीन मंदिर. आणि गाभाऱ्यात जर तुम्ही गेले आतमध्ये तर तिथे काय दिसतं? शिवलिंग दिसतं. पण हे शिवलिंगाची स्थापना कोणी केली? हे शिवज्योती स्वरूप आहे. मग या ज्योती स्वरूपाची आठवण कशी करायची आणि त्या महादेवाशी आपलं काय नातं आहे? आपण अनेक देवी देवता 33 करोड देवी देवतांची आठवण करतो. मग या देवी देवतांचा निर्माता कोण आहे? त्यांच्यावर 3 पानाचा बेल का वाहतात? त्यांच्या समोर त्यांचं वाहन नंदी का दाखवतात? किंवा त्यांच्यावर सतत लोटी का चढवतात? लोक बिना चप्पलनी कावड घेऊन जातात वैद्यनाथला, महाकालेश्वरला, तर त्यांच्यावर ते लोटीत पाणी चढवतात आणि त्याला अभिषेक म्हणतात. महाअभिषेक का घालतात? याच्या मागे काय? किंवा आपण कुठलेही मंदिर बांधतो, मंदिर बांधल्यावर मूर्तीची स्थापना करतो, परंतु महादेवाचं तसं नसतं. पहिले पिंड असतं आणि मग मंदिर बांधतात. असं महादेवाची स्टेजवर स्थापना नाही होत. तर का असं आहे? किंवा महादेवाचे आई वडील कोण आहे? महादेवाची निर्मिती कुठून झालेली आहे आणि त्यांचे गुरु कोण आहे, त्यांचे टीचर कोण आहे, याची संपूर्ण माहिती या श्रावण महिन्यात आपल्याला असायला हवी. कारण ज्याचा परिचय नाही त्याची जर आपण आठवण केली तर ती आठवण अर्धी होती, पूर्ण आठवण नाही होत. ईश्वराला ओळखणं, त्याचा संपूर्ण परिचय करून घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण आपण सर्व ईश्वराची मुलं आहोत. ईश्वराशी आपलं नातं आहे वडील आणि मुलाचं. मग ईश्वर म्हणतो मला समजून घेण्याच्या आधी तुम्ही स्वतःला समजून घ्या की तुम्ही कोण आहात. तुम्ही स्वतःला ओळखलं तर मला ओळखू शकणार लगेच. जसं सर्वांनी म्हटलं की सबका मालिक एक आहे, गॉड इज वन आहे, ईश्वर हा एक आहे, सृष्टीचा रचयिता आहे, तो सर्वांचा सद्गती दाता आहे, पतित पावन आहे, पापकटेश्वर आहे, तो रामेश्वर आहे, तो महाकालेश्वर आहे, तो अमरनाथ आहे, तो त्र्यंबकेश्वर आहे, तो ओंकारेश्वर आहे, तो भीमाशंकर आहे. मग त्याचे हे जे अनेक नाव आहे, आपण पाहिले की आपण नरेश्वर म्हणतो, चाकणला त्यांना चक्रेश्वर म्हणतात, तर मुंबईला त्यांना बबुलनाथ म्हणतात. त्यांचे जेवढे गावं जेवढे नावं आहेत, परंतु ते एक आहे. मग त्यांचे एवढे नावं पडले तर ते नावं कर्तव्यवाचक आणि गुणवाचक आहे. मग त्यांनी हे कर्तव्य कधी केले? त्यांनी या सृष्टीच्या चक्राचं ध्यान कधी दिलं तर त्यांना चक्रेश्वर म्हणतात. सगळ्या नरदेवांमध्ये नारी देवांमध्ये जे आपण आहोत त्यांचा तो ईश्वर आहे नरेश्वर. नरापासून नारायण बनवणारा ईश्वर. तर मग त्यांनी कधी बनवलं आपल्याला नारायण? त्यांना आपण म्हणतो अमरनाथ. अमर आत्म्याची कथा सांगून त्यांनी आपल्याला अमर लोकात घेऊन जाऊन अमरपुरीचं मालिक बनवलं, म्हणून त्यांचं नाव अमरनाथ आहे. किंवा तो काळाचाही काळ आहे, तो आला तर कोणी थांबत नाही, घेऊन जातो. महाकालेश्वर त्याचं नाव आहे. कधी तो काळ आला होता आणि या सृष्टीला कलिकाचं सत्युग बनवलं होतं, विश्व परिवर्तनाचं कार्य केलं होतं.
तर त्याला तुम्ही रामेश्वर म्हटले नाही. किंवा जेव्हा राम रावणाशी युद्ध करायला जातात तर महादेवाची स्थापना करतात रामेश्वरमला, कारण रावण पण शिवभक्त असतो म्हणून. तर मग हे जे रामेश्वर आहे, रामाचाही ईश्वर, मग ते का बरं राम त्यांची पूजा करत होते? श्रीकृष्णाचे ईश्वर, तो पेश्वर आपण त्याला म्हणतो. तो परमात्मा शिव या सृष्टीवर स्वतः अवतरित होता. ते असं आईच्या पोटातून जन्म घेत नाही, म्हणून त्यांना आई वडील नाही. त्या जन्म भोगता अधिक आहे. आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात येतो, ते जन्म मरणाच्या फेऱ्यात येत नाही. आपण सुख दुःख भोगतो, ते सुख दुःख भोगत नाही. ते याच्या परे आहे. सर्वांना सुख शांतीचा रस्ता दाखवणारे, सर्वांची मुक्ती जीवन मुक्ती दाता आहे, म्हणून त्यांचं एक नाव मुक्तेश्वर आहे. तर ते आपल्याला सगळ्या दुःखातून, सगळ्या रोगातून, सगळ्या पापातून मुक्त करतात, म्हणून त्यांचं एक नाव पापकटेश्वर आहे. ही त्यांच्या नावाची महिमा आहे. परंतु त्यांचं कर्तव्य काय आहे? तर ते ब्रह्माच्या द्वारे नवीन सृष्टीची स्थापना, विष्णूच्या द्वारे नवीन सृष्टीची पालना आणि शंकरजीच्या द्वारे आसुरी कलियुगी या पतित सृष्टीचा महाविनाश, हे तीन कार्य करतात. म्हणून आपण ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, महेश देवताय नमः आणि शिव परमात्माय नमः म्हणतो. शिव परमात्मा आहे आणि म्हणून त्यांच्यावर तीन पादाचा देव आहे. त्यांच्यावर त्रिकुंड लावतो, तीन रेषा देतो की नाही. तर ते त्रिनेत्री, त्रिकालदर्शी आणि त्रिलोकीनाथ आहे. म्हणून त्यांना आपण त्रिनेत्री म्हणजे ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात. आपल्याला भौतिक जगाचं ज्ञान आहे, शरीराचं ज्ञान आहे, पैसे कमवण्याचं ज्ञान आहे, आपल्याला जीवन जगण्याचं ज्ञान आहे, परंतु आपलं स्वतःचं ज्ञान नाही आहे की आपण कोण आहे. हे शरीर सुटल्यावर आपण कुठे जातो, शरीर सुटल्यावर आपलं नातेवाईक कोण आहे, शरीर सुटल्यावर आपली प्रॉपर्टी काय आहे, या शरीराच्या पूर्वी आपण कुठे होतो, याचं ज्ञान ते देतात. आपण जन्म मरणात आल्यामुळे आपलं ज्ञान विसरून जातो. आपलं जे मागचा जन्म आहे तो विसरून जातो. आणि आता पुढे आपली यात्रा कशी चालणार आहे? कारण आपण तर अमर आहे ना. शरीर जळतं, मरतं, पडतं. आपण तर अमर आहे, मरत नाही, जळत नाही. आपला पिता पण अमरनाथ आहे. तर म्हणून त्या अमरनाथाला आपल्या अमर आत्म्याची माहिती आहे. आणि तो या कलियुगाच्या अंत समयाला सांगितल्याप्रमाणे की अधर्म उठतो भारी, ज्या ज्या वेळेस अर्जुना तेव्हा मी येत असेल. आणि आता अधर्म उठलेला आहे, धर्माची ग्लानी झालेली आहे. अशा धर्मग्लानीच्या वेळेस स्वयं परमात्मा या सृष्टीवर येतात. धर्मग्लानी कशाला म्हणतात? जेव्हा आता तुम्ही संध्याकाळी इथून जाता घरी किंवा 8च्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा बघतो की कुठे गर्दी आहे. दारूच्या दुकानात गर्दी आहे, व्यसनांच्या दुकानात गर्दी आहे आणि मंदिरं सुने पडलेले आहे. याला धर्मग्लानी म्हणतात, नाही का? ईश्वराने सांगितलं ना की अर्जुनाने विचारलं होतं की ईश्वरा तू सृष्टीवर येशील तेव्हा अधर्म राहील, आमच्या बुद्ध्या भ्रष्ट राहील, तेव्हा तू आलेला आहे कसं ओळखायचं? त्यांनी सांगितलं या 5 गोष्टी सृष्टीवर दिसल्या की मी आलेला आहे असं समजायचं. म्हणजे का 4 विहिरीचं पाणी एका विहिरीत सामावते, पण एका विहिरीचं पाणी 4 विहिरीत सामावत नाही, तेव्हा समजायचं मी सृष्टीवर आलेला आहे. म्हणजे याचा काय अर्थ आहे? तर जेव्हा 4 मुलांचं एक आईवडील सारखं संगोपन करतात, सारखं शिक्षण देतात, सारखी वाटणी देतात, त्यांना सगळं बरोबर करतात, आणि जेव्हा हे आईवडील म्हातारे होतात तेव्हा हे 4 मुलांमध्ये सामावल्या जात नाही, त्यांचं म्हातारपण धोक्यात येतं. अशा वेळेस घरोघरी असं होतं, गावात, शहरात, श्रीमंत घरी, गरीब घरी, सर्वांच्याकडे, तेव्हा समजायचं मी सृष्टीवर आलेला आहे. दुसरं सांगितलं की 2 विहिरी जवळजवळ आहे, एक पाण्यानं भरलेली, एक कोरडी विहीर. ती पाण्यानं भरलेली विहीर कोरड्या विहिरीला मदत नाही करत जवळच्या, आणि एक गावाच्या बाहेर विहीर आहे त्याला पाणी पुरवते. असं चिन्ह दिसलं की सख्या भावाला मदत नाही करत, जवळचं जवळच्याला द्यायचं नाही, कोरड्याला जाऊन मदत करतं, तेव्हा समजायचं की मी सृष्टीवर आले. तिसरं सांगितलं की एक पक्षी उडतो आणि त्या पक्षाच्या चोचीवर मासाचा तुकडा आहे आणि ते जे पंख आहे त्या पंखांवर मंत्र लिहिलेले आहे. असं तुम्हाला दिसलं पक्षी तर समजायचं मी सृष्टीवर आहे. याचा काय अर्थ आहे? जे आपण नामस्मरण
भक्ती गातो, ईश्वराचं भौतिक पुराण वाचतो, सगळं करतो आणि त्याच तोंडातून मास खातो, त्याच तोंडातून दुसऱ्यांना दुःख देणारे बोल बोलतो, त्यांना आपण दुःख देतो आणि मग अशा वेळेस धर्माची गाणी झाली नाही. तर मग अशा वेळेस आपण ज्यांना ब्राह्मण म्हणून आपल्या घरी पूजा पाठला करतो ते आपल्याला कुठं दिसतात, कुठं जाताना दिसतात, काय खातात, कसे राहतात. आणि मग परमात्मा सांगतो याला धर्माची गाणी म्हणतात. की तेव्हा मी सृष्टीवर येतो की ज्यांना आपण या जगातले विद्वान पंडित समजतो ते वाईट काम करायला लागतात. तिसरी गोष्ट सांगतात की लडकी आपली मुंह से वर मागेगी, ती मुलगी आई वडिलांपुढे बोलत नव्हती, ती बोलायला लागली. अनाज पुडियो में बिकेगा, जे अनाज आपल्या घरी डोल्यांनी भरून खायचं, मोठे मोठे ठेवून नाही का, अशा खाली राजावरून टाकायचं, खडून टाकायचं, असं राहायचं पूर्ण शेणाचं मातीचं भरलेलं आणि वर्ष 2 वर्ष पुरणार असं. आता ते 1 किलो 1.5 किलो विकत आणून खातात आहे ना. जे दूध आपल्याला वाटलं नव्हतं कधी असं पाकिटमध्ये किंवा असं पिशवीमध्ये मिळेल, दूध बॉटलों में बिकेगा आणि बालों का श्रृंगार होगा. घरोघरी ब्युटी पार्लर, कुठंही जा पार्लर, या केसांचा श्रृंगार झाला आणि अशा याला धर्मगाणी म्हणतात. कलियुगाचा अंतातला अंतिम समय, सृष्टीचा अंतिम समय. इथून 10 वर्षांना आपण या सृष्टीकडे पाहू शकतो. एवढी खराब सृष्टी होईल. मग या सृष्टीला ठीक करायला कोण जबाबदार, कोण नीट कर. मी आता भाड्याने राहते तर माझ्या घराला थोडं थोडं काही झालं मी नीट करेल, पण मी भिंतच पडली, घर मालकाला सांगेल ना की भिंत पडली. तसं ह्या सृष्टीच्या मालकांची मदत साधू संतांनी केली, मोठ्या मोठ्या योगी पुरुषांनी केली, तुमच्यासारख्या धार्मिक लोकांनी केली. जे नामस्मरण करायला आपल्याही एक तास ईश्वरासाठी देतात अशा लोकांनी या भारताला थांबवून ठेवलं. परंतु आता इतकं घडलं आपल्या त्याने काही होऊन राहिलं नाही. अशा वेळेस सृष्टीचा मालक जो रचयिता आहे, जो देवांचा देव आहे, महादेव, जो आपलं धाम सोडून त्याचं धाम परमधाम शांतीधाम मुक्तीधाम आहे, तिथून तो सृष्टीवर आला. ती महाज्योती आहे, ती व्याप्ती ज्योती आहे, ती अखंड ज्योती आहे, ती या सृष्टीवर आली आणि ती आपल्या ज्योतींना जागवते, ज्ञानाचा जल टाकते, ते ज्ञानाचं भूत टाकते आपल्या आत्मज्योतीमध्ये आणि आपल्याला परत आपण ज्या स्वरूपात होतो त्याची आठवण देते. का तुम्ही देवी देवता कुणाचे लोक आहात, आपले वंश, आपले जे कुळदैवत आहे ते देवी देवता आहे. अशी भारतभूमी होती. सोन्याचा धूर भारतातून निघत होता, भारत सोन्याची चिडिया होती. असा परत भारत, ज्याला आपण वैकुंठ, ज्याला आपण स्वर्ग, ज्याला आपण जन्नत भविष्य किंवा त्याला आनंद, त्याला रामराज्य म्हणतो, त्या रामराज्याची परत स्थापना मी या सृष्टीवर येऊन करतो. आणि त्याला म्हणतात की माझं अवतरण होतं सृष्टीवर. मी तुमच्या सदृश जन्म घेत नाही, मी अलौकिक आणि दिव्य जन्म घेतो. म्हणजे मी येतो आणि येऊन परत तुम्हाला तुमची आठवण देतो की तुम्ही अशी नव्हते, की तुम्ही अशी नव्हती, की दुनिया खूप सुंदर होती. इथूनच 100 वर्षापूर्वी पाहणार तुमच्या आई वडील, तुमच्या आजी आजोबा, आपण म्हणतो खूप भक्ती वाढली, खूप शिक्षण वाढलं, खूप पैसे वाढले, खूप सगळं वाढलं. परंतु जर तुम्ही विचार केला, तुमचे आई वडील जे करत होते, कष्ट करत होते किंवा जे समूहात राहत होते, एकत्र कुटुंब पद्धती होती, ते आपण केलं. आपल्याकडे तेवढे काम होते का आपल्या आई वडिलांकडे? आता तुम्ही जेवढे कष्ट केले तेवढे तुमची मुलं करतात का? नाही करत. आणि तुमची मुलं जेवढे कष्ट करतात तेवढे त्यांची मुलं करतात का? नाही करत. आणि ते जे नातू आहे ते काय, त्यांचं तुमचं तर दुखत नाही, पण त्यांचं जास्त दुखते. तुम्हाला चष्मा नाही, पण त्यांना चष्मे लागले. म्हणजे आपली उन्नती काय आहे? आपण चढलो नाही. तुमच्यात जे सहनशीलता आहे, तुमच्यात जे सर्वांचं ऐकण्याची भावना आहे, ती आज लहान मुलांची आहे. तुम्हाला जेवढा गुस्सा येत नाही तेवढा गुस्सा त्यांना येतो. याने काय झालं, आपण कमजोर झालो, आपण उतरलो. आता परत आपल्याला ती मानसिकता, असं तुम्हाला सांगते की तुम्ही जे आहे की आपल्याला आपल्या जीवनात तुम्ही कसे बसले आहे, तुमच्या कुटुंबाचं मूळ आहे, तुमच्या गावाचे तुम्ही मुख्य आहात, तुमच्या कुटुंबाचे तुम्ही मुख्य आहात. तुमची तब्येत जर शारीरिक ढासळली तर तुमची मदत करायला होईल.
दवाखान्यात नाही, इथून तिथपर्यंत मला चालायला नाही, मला सोबत चल, अशी मदत कुटुंबही करेल, समाजही करेल. पैशाने आपण कमजोर आहे, पैशाची पण मदत कोणी पण करेल. परंतु मनाने हारलं तर कोणी मदत करणार. तुम्हाला द्यायची आहे तुमच्या कुटुंबाला मदत. जो धीर पाहिजे, जो मनोत्साह पाहिजे, जी शक्ती पाहिजे ती तुम्हाला द्यायची. मग ती कुठून येईल? मनाची शक्ती नामस्मरणाशिवाय येत नाही. मन शक्तिशाली होतं त्याच्या आठवणीनं. कारण त्यांनी सांगितलंय गीतेमध्ये मनमनावगारी मंत्राधिक की मनातल्या मनात तुम्ही जेवढी जास्त आणि मुक्त आठवण करणार तेवढी तुम्हाला ती शक्ती येईल. पण आठवण करायची तरी बोलायची. ईश्वर आहे तरी कोण? त्याला समजून घेणं आणि त्याला ओळखणं. आता अनेक बाबा, अनेक महाराज, अनेक लोक निघाले, जो तो म्हणतो मीच ईश्वर आहे. परंतु ईश्वराची व्याख्या अशी आहे, ईश्वर त्याला म्हणतात जो सर्वोच्च आहे, त्याच्यापेक्षा उच्च कोणीच नाही. त्याला आई नाही, त्याला वडील नाही, त्याला गुरु नाही, त्याला टीचर नाही. तो सर्वोच्च आहे आणि तो सर्व देवांचा देव आहे. किंवा सर्व देवी देवतांनी त्याची आठवण केलेली आहे आणि त्याची आपण प्राचीनपासून मंदिर आहे. कुठल्याही राज्याच्या राजवाड्यात जा, तिथे मंदिर महादेवाचे. आपल्या भारतातही जेव्हा भक्ती सुरू झाली, सगळ्यात पहिलं मंदिर कोणतं बनवलं? सोरटी सोमनाथ आहे ना. पहिलं मंदिर हिऱ्याचं शिवलिंग, सोन्याचं मंदिर एवढं त्या राजांनी बनवलं. विक्रमादित्य राजांनी ते मंदिर बनवलं. मग विचार करा, असे किती मंदिरं बांधत होते. त्या महादेवाला विसरून गेलो. आता येणाऱ्या बाबांच्या मागे, आता येणाऱ्या माणसांच्या मागे लागतो आपण. नका देव तो देव आणि आपली बुद्धी कशाला म्हणायचं ते समजून नाही राहिलं. म्हणून आपण महादेवाची मुलं आहोत आणि त्या महादेवाच्या आठवणीने आपल्यामध्ये ती शक्ती भरून आपल्याला परत आपल्या भारताला स्वर्ग बनवायचंय. त्यासाठी तुमची मदत पाहिजे. ती मदत कोणती बरं? तुम्ही जसं मंदिरात येता तसं आपल्यासोबत आपल्या नातवांना, आपल्या नातवांसाठी आपण घर बांधून ठेवतो, प्रॉपर्टी घेऊन ठेवतो, सगळं शिक्षण देतो. मग हे संस्काराची शिदोरी काय देत नाही? कारण ते उद्याच्या भारताचे नागरिक आहेत. तुम्ही टोपीवाले लोक गेले, आमची लय हाल होणार आहे, होणार आहे. कारण तुम्ही खूप सांभाळलं. आता सांभाळणं मग सिनेमाचे 15 गाणी येते पण एक आरती आहे नाही, हे हालत आहे काय नाही. म्हणून आपल्याला आपल्यासोबत कुठेही तुम्ही धार्मिक कार्यात जाता, आपल्या घरच्या लोकांना घेऊन जाता, त्यांना ते शिदोरी द्या. आपल्या पुढची संस्कृती टिकून राहावी म्हणून त्यांना सांगा. सगळं देताना अट घाला, हे करणार तर हे देणार. असं पहाटे उठणार तर करणार. आज 10 वाजता झोपून उठणे, 9 वाजता झोपून उठणे हे काय आहे? हे दारिद्र्याचे लक्षण आहे. घरात दारिद्र्य आलं तर भाडात दारिद्र्य होईल. भारताची संस्कृती पहाटे उठण्याची आहे. आपण पहाटे उठून आपल्या मुलांना चालायला दिलं पाहिजे. पहाटे उठून त्यांना नामस्मरण शिकवलं पाहिजे. तरी पहाटे केव्हा उठू शकतो? जेव्हा त्याला देवाविषयी प्रेम असेल. देवाविषयी तुम्हाला प्रेम आहे म्हणून आता तुमची एवढे काम करणारे लोक कोण आहे? परंतु त्यांना फुरसत नाही तिथे यायला. का फुरसत नाही? कारण प्रेम नाही. ते ईश्वराविषयी प्रेम सर्वांना निर्माण करून ईश्वराचा सत्य परिचय द्यायचा आहे या श्रावण महिन्यात. म्हणून तुम्ही सर्वांनी श्रावण महिन्यात तिथे कुठे ही अमरनाथाची कथा किंवा तिसऱ्या नेत्राची कथा, सत्यनारायणाची कथा ही म्हणजे महादेवाने सांगितलेल्या ह्या सर्व कथा आहेत. आणि सर्व वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद हे कुठून निघालेले आहेत? श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आपली मायबाप आहे आणि सर्व शास्त्रांचं ते मूळ आहे. आणि भगवद्गीतेमध्ये श्री भगवान वाचे, कुठंच भगवान वाच नाही आहे, डायरेक्ट भगवान वाचे. आणि मग ते म्हणतात की मी असून निराकार, अजन्म, अमुक्त, अनिच आणि मी सृष्टीवर येतो. परंतु आता सृष्टीवर ते आलेले आहे. ही पुष्पवरी तुम्हाला मी सांगायला ईश्वराचे या सृष्टीवर अवतरण झालेले आहे. तुम्ही असं म्हणू नका की हे ईश्वर आम्ही तुझी खूप भक्ती केली, आम्हाला माहीतच नाही तू आलाय. तुम्ही ही वेळ आणि ही ठिकाण लक्षात ठेवा की ईश्वराने तुम्हाला परिचय दिला होता की मी सृष्टीवर आलेलो आहे. मी तुमच्यासारखाच दिसायला आहे. तुम्ही बिंदू ज्योती स्वरूप आहे. या शरीराचा अलग आहे. तुमच्यामध्ये अनंत शांती आहे आणि मी शांतीचा सागर आहे. तुमचं आणि माझं घर शांती धाम आहे. ते आकाशाच्या पार पलीकडे आहे. त्याला देवाचे घर म्हणतात. आणि त्या देवाच्या
ही 5 तर्क मोठी झाली हे पाऊस पडणार किंवा भूकंप येणार किंवा वादळ सुटणार किंवा अग्नी लागणार हे 5 तत्व आपला बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या जमिनीला खूप त्रास दिलाय. सर्व गोष्टी लोक प्रत्येक जण कमी आहे. बॉम्ब्स मिसाईल्स हे पण तयार आहे. तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी पण आहे. म्हणून आपल्या भारताला परत स्वर्णिम भारत स्वर्ग बनवायचा आहे. आणि म्हणून आपल्या भारताचा विनाश युद्धाने नाही किंवा असं बॉम्ब्स मिसाईलने नाही होत. आपल्या भारतातले गृहयुद्ध आपसात घराघरात ताणतणाव याने होतो. तेव्हा आपल्या घराला सुरक्षित आणि खुश ज्या घरातले म्हातारे लोक खुश असतात ते घर पुढे जातात. म्हणून आपण आपल्या भारताला परत स्वर्ग बनवण्याची तयारी करू. आणि तुम्ही जर असं 15 मिनिट रोज जर 3 दिवस ऐकत असाल तर मी तुम्हाला 3 दिवस येऊन मी पूर्ण महादेवाचं सांगेन. कारण महादेव ज्ञानाचे सागर आहे आणि ते आपल्यावर आता अभिषेक घालतात ज्ञानाचा. त्याच्या बदल्यात आपण त्यांच्यावर जलाभिषेक करतो. ते आपण ते जे आहे त्यांच्यावर आपण 3 पाण्याचा वेद वाहतो. त्याच्या बदल्यात ते आपल्याला त्रिनेत्री त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ बनवतात. तिन्ही लोकांचं नाथ बनवतात. म्हणून हे ज्ञान मी रात्रभर सांगत बसली आणि दिवसभर सांगत बसली तरी संपणार नाही. कारण ज्ञानाच्या सागराने दिलेलं ज्ञान आहे. कोणत्या माणसाचं ज्ञान नाही. डायरेक्ट भगवान वाचे. भगवानाने सांगितलं आम्ही ऐकलं. आम्ही काही ईश्वर नाही आहे. ईश्वराची मुलं आहोत. माझ्यासारख्या 50,000 मुली आहेत ज्यांनी ईश्वरीय कार्यात आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. ईश्वराला ओळखलेलं आहे. ज्या महादेवाची आपण भक्ती करत होतो तो महादेव सृष्टीवर आलेला. तो कुठे आलेला? राजस्थान अरवली पर्वतावर. ईश्वराचे अवतरण होऊन 86 वर्ष झाले आपल्याला माहित नाही. आणि 150 देशांमध्ये या बहिणींनी जाऊन आपल्या भारताची ओळख दिली. सांगितलं की भारत देवभूमी आहे. स्वतःची भूमी आहे. भारतामध्ये अजूनही गीता वेद शास्त्र पुराण बरोबर वाचले जातात. अशी देवभूमी भारत पुन्हा बनणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी भारताला ओळखा आणि आपला भारत आपल्याला परत उच्च स्थानावर पहिला नंबर विश्वातला बनणार. त्यासाठी या बहिणींनी शपथ घेतलेली आहे की आम्ही आपल्या भारताला स्वर्ग बनवण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन तन मन धन सहित अर्पण करू ईश्वराला. अशा या बहिणी मला कुठेही दिसतील. त्याला ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणतात. आणि या विद्यालयामध्ये ईश्वर स्वयं ज्ञानाचा सागर शिकवतो. असं पण बाबा माणूस महाराज नाही आहे. निराकार शिवाला आम्ही ईश्वर टीचर आणि सद्गुरू तीनही मानतो. आणि तो दिसायला निराकार आणि ज्योती स्वरूप एक ज्योती आहे. म्हणून त्यांची पूजा शिवलिंगाच्या रूपात ज्योतीच्या आकारात होते. आणि त्यांचा परिचय तुम्ही जाणून घ्या. त्यांच्या घराची माहिती घ्या आणि त्यांना घर बसल्या तुम्ही आठवण करा. चालता फिरता कर्म करता आठवण करा. कारण त्यांनी कर्मयोग शिकवलाय. असं डोळे बंद करून असं माझं नामस्मरण करा, कामधंदे सोडून द्या आणि गृहस्थ्या करू नका असं त्यांनी नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं तुमच्या गृहस्थीत राहून डोळे उघडे करून कर्म करताना माझी आठवण करा. जो कर्मयोगी तो मला अतिप्रिय आहे. नाही का? आणि गीता ही गृहस्थी लोकांसाठी आहे. गीता साधू म्हणजे जे संन्यासी बोलतात ना घरादार सोडून त्यांच्यासाठी नाही. मला ईश्वराचा संसार आहे. आम्ही पण संसारी आहोत पण ईश्वराचा संसार आहे. असं खूप असं त्याग खूप तपस्या खूप असं स्वतःला बंधन असं नाही आहे. सगळ्या सुखी आहे. कारण ईश्वरच सुखाचा सागर आहे. त्याच्याशिवाय सुख या सृष्टीवर कोणी देऊ शकत नाही. आणि जे सुख आणि दुःख तुम्हाला मिळालेलं आहे ते कशाचं कळेल? आपल्याला सुख दुःख कोण ईश्वर देतो का? आपले कर्म देतात. आपल्या जीवनात जे काही घडते त्याला कोण दोषी आहे? आपण जे जे केलं मागे ते आपल्या पुढे आता येतं. म्हणून तुम्ही 23 तास तुमचे काम करा, तुमच्या ड्युट्या करा, तुमचे घर सांभाळा. 1 तास रोज मंदिरात आलंच पाहिजे. आणि हे खूप छान आहे. तुम्ही संघटन टिकवून ठेवलं. तुमच्यामुळे 4 लोक एकत्र येतात. तुम्ही माननीय वंदनीय आहात. तुमचं परत नमस्कार. ओम शांती. 2 मिनिट आपण आठवण करू. या शरीरामध्ये स्वतःला आपल्या खरी ओळख, सत्य ओळख. मी दोनही
भुवयांच्या मध्ये मस्तकाच्या मध्यभागी चमकणारा सितारा. हे शरीर माझं एक वस्त्र आहे, हे सोडून मी माझ्या घरी या आवाजाच्या ध्वनीच्या दूर चंद्र सूर्य तारांगणाच्याही पार पलीकडे जिथे लाल सोनेरी प्रकाश आहे, त्या दिव्य प्रकाशात जिथे अखंड शांती आहे, त्या शांतीधामची गाणारी मी अति सूक्ष्म छोटासा जीव आहे. आणि माझ्यासारखा असेल बिंदू दुसरा जो शिव आहे, त्या शिवाची आणि या जीवाची सुंदर भेट होता. मी जीवा शिवाची भेट म्हणजे गंगासागरचे मिलन आहे, शिव पार्वतीचे सुंदर मिलन आहे. आणि त्या शिव परमात्म्याची संपूर्ण शक्ती माझ्यामध्ये येत आहे. सुख शांती आनंदाने मी दूर होत आहे आणि ती सुख शांती या संपूर्ण विश्वाला देत आहे. ओम शांती शांती. तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपल्याच परिसरातील तळेगाव लोंढे येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीच ईश्वरीय विश्वविद्यालय या ठिकाणी तिथी अर्चना दिदी यांनी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्याबद्दल जी काही माहिती दिली, ईश्वरीय आज्ञाबद्दल माहिती दिली, मी कोण आहे, ईश्वर कोण आहे याबद्दलची माहिती दिली. याबद्दल सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी दिदींना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि दिदींनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर उद्या येणार असाल तर विशेष स्वरूपानं दिदी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला या ठिकाणी ज्ञानदान द्यावं असे मी आपणास विनंती करतो. उद्या देखील आरतीच्या नंतर राहिलेला भाग दिदी आपल्याला सांगणार आहे. दिदींना मी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने आमंत्रित करतो आणि या ठिकाणी दिदींना श्रीफळ देण्यासाठी वंदनाताई हरगुडे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या अर्चना दीदींनी आता जे शिव मार्गदर्शन केलं ते आपल्याला आवडल्यास श्री भैरवनाथ मंदिर सणसवाडी येथे हे मार्गदर्शन केलं. हे आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज सणसवाडी पुणे.